नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आहेत। याचं कारण आहे उत्सवांवर असलेले निर्बंध। एकेकाळी या दहीहंडीच्याच खेळावर शिवसेनेचं वर्चस्व होतं। कालांतरानं त्यात राष्ट्रवादीनं घुसखोरी केली आणि आपलं स्वतःचं नाणं खणखणीतरित्या साजर केलं। यानंतर शिवसेना काहीशी मागे पडली आणि हा संपूर्ण खेळ हा राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या हातामध्ये राहिला। पुढं थोड्याच दिवसांनी त्यात तेव्हा मनसेत असलेल्या आणि आता भारतीय जनता पार्टीत असलेल्या राम कदम यांनी आपलं स्वतःचं सुद्धा स्थान निर्माण केलं। मुळात दहीहंडीचा खेळ जवळपास त्या दिवसापुरता काही शे कोटींच्या जवळपास उलाढाल करणारा होत असल्यानं या खेळामध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचं अस्तित्व ठेवायचंय। कोरोना काळामध्ये अर्थचक्र गडबडलेलं असल्यानं हा खेळ यंदा खेळता येणार नाही असं स्पष्टपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पण अशा प्रकारचे निर्बंध हिंदू सणांवरच का असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी होणारच असं वारंवार राम कदम बोलून दाखवतात। राम कदम यांच्या या भूमिकेला त्यांच्या पक्षातून समर्थन आहे आणि त्याच्या जोडीला ते आधी ज्या पक्षात होते त्या मनसेनं सुद्धा याच भूमिकेची आता री ओढलेली दिसते। आपण सध्याच्या काळात ज्याला आपण सगळेजण कोरोना काळ म्हणतो त्या कोरोना काळामध्ये थोडंसं आजूबाजूला जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ओणम संपल्याच्या नंतर केरळमध्ये बऱ्यापैकी लक्षात येतील अशा संख्येमध्ये कोरोना रुग्ण सापडायला लागलेत। ओणमच्या नंतर या प्रकारचा परिणाम याच निमित्तानं दिसतोय कारण आत्ताच्या घडीला तिथे ओणमची गर्दी ओसरली आहे आणि त्या गर्दीत झालेला संसर्ग आता आपला परिणाम दाखवतोय। महाराष्ट्रात चातुर्मासात विविध सण साजरे होतात। या सणांच्या निमित्तानं होणारी गर्दी टाळायला हवी असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। पण गर्दी फक्त सणांमुळेच होतीये का? या गर्दीच्या शिवायही होणारी म्हणजेच सणांच्या शिवाय होणाऱ्या गर्दीला कसं आटोक्यात आणणार असा विविध प्रकारचा तर्क देत विरोधकांनी सण साजरे करायचेच, मंदिरं उघडायचीच असा आग्रह धरलेला आहे। या स्थितीत आत्ता दहीहंडी कोण फोडणार या निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा आणि त्याच निमित्तानं सण महत्वाचे, त्या निमित्तानं होणारी गर्दी कशी पाहायची आणि एकूणात कोरोना कसा थोपवायचा याचीही चर्चा आजच्या लक्षवेधीत। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी गणेश खणकर आहेत। खणकरजी यांना विनंती आहे की त्यांच्या चेहऱ्यावर अंधार आहे पूर्णपणे, त्यांनी थोडं प्रकाशात यावं, चेहरा स्वतःचा प्रकाशात आणावा। आपल्यासोबत पुण्याहून किशोर शिंदे आहेत, दहीहंडीचे आयोजक आहेत, आणि डॉक्टर राजू वाघमारे मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय। माझा पहिला प्रश्न खरं तर राजकीय असायला पाहिजे, पण राजकीय असण्याच्या ऐवजी मी तो वस्तुस्थितीला जोडून समोर आणू पाहतो आणि म्हणून किशोर शिंदेंना माझा प्रश्न आहे। किशोरजी, राजकीय व्यक्ती काहीही बोलोत, यंदा दहीहंडी फोडण्याच्यासाठी तुमचा सराव झालाय का? सराव झाला नसेल तर बिना सरावाची दहीहंडी फोडणार कोण? की राजकारण्यांना स्वतःच्या दहीहंडीला फोडण्याचा जास्त इंटरेस्ट आहे? दहीहंडीचा सराव झाला का? खरं तर आम्ही ऑर्गनायझर आहोत। ऑर्गनायझरचा सराव कायम झालेला असतो। दहीहंडी फोडणारी जी टीम असते, जे गोविंदा पथक असतात, ते गोविंदा पथक वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत असतात। आमचं म्हणणं एवढंच आहे की गोकुळची मध्यंतरी इलेक्शन झाली त्यामध्ये इतकी गर्दी होती, आता जन आशीर्वाद यात्रा चालू आहे त्याची गर्दी झालेली आहे। त्या यात्रेच्या निमित्ताने नारायण राणे साहेबांनी भाष्य केलं, त्यांच्या घराची इथं मोठी आंदोलन झालं, मग शिवसेनेत त्या ठिकाणी मोठी गर्दी केली। मग ह्या सगळ्या गर्दी आपल्याला चालतात, परंतु सणाची गर्दी चालत नाही।
हे कुठेतरी योग्य नाहीये. पण आज तुम्ही खेड्याच्या सणाचा उल्लेख केला. किशोर शिंदे आत्ताच्या घडीला एक प्रश्न आपल्याला विचारतो, तो असा आहे, थोड्याच वेळात गणेश खंडकर यांना जोडून घेण्यात अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला ते दिसत नाहीयेत, दिसायला लागलेत गणेश खंडकर आता हलू नका आणि आपली फ्रेम स्थिर ठेवा. किशोर शिंदे, समजा हे सण आयोजित करण्याच्या निमित्तानं गर्दी झाली आणि त्यात संसर्ग झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? नाही, मग आता गोकुळची इलेक्शन झाली, त्याची जबाबदारी कोणाची होती? आता नारा राणेंच्या घरावरती हल्ला केला, त्याची जबाबदारी कोणाची होती? म्हणजे हिंदूंनी सण साजरे केले तर जबाबदारी विचारणार, आणि बाकीच्या गोष्टी घडतात त्याची जबाबदारी कोण विचारणार? मध्यंतरी राष्ट्रवादीचे मेळावे झाले, शिवसेनेचे मेळावे झाले, त्याला कोण विचारणार नाही. मग हिंदूंनी सण साजरे करायचे म्हणजे जबाबदारी लगेच निश्चित करणार. म्हणजे तुम्ही गणेशोत्सव साजरा करायचा नाही, ठीक आहे, सगळ्यांनी ठरवलं साधे गणेशोत्सव साजरा करायचा, ओके. अहो, दहीहंडी एका दिवसाचा सण असतो, दहीहंडी त्या दिवशी तुम्ही काहीतरी सरकारच्या तर्फे प्लॅनिंग करा, त्या ठिकाणी गर्दी जमणार नाही, गर्दी वेगवेगळ्या भागात येतील, असं काहीतरी प्लॅनिंग करा. तुम्ही प्रत्येक वेळेस बंदीच कसं करता? मागच्या वर्षी बंदी केली, या वर्षी बंदी केली. खरं सांगायचं तर पुण्यामध्ये आमची दहीहंडी महिलांची दहीहंडी असते. मी 15 दिवसापूर्वी सांगितलं की दहीहंडी होणार नाही, कारण माझ्या इथं 20 ते 25,000 महिला जमतात आणि मला त्याचं भान आहे, कारण मुंबईमध्ये गोविंदा पथक दहीहंडी फोडायला जात असतात. आमच्या इथं गोविंदा पथक फक्त 10 वाजता दहीहंडी फोडायला येतात आणि महिला त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम एन्जॉय करत असतात. बर, गर्दी झाली तर प्रॉब्लेम येईल, या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार करून आम्ही थांबवलेले. ठीक आहे किशोर शिंदे, आपली अपेक्षा अशी आहे की सरकारनं हस्तक्षेप करण्याची गरज होती, नियमावली आखून देऊन सण साजरा करू द्यायला हवा होता, कारण सण हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे, ती आपली ओळख आहे, सांस्कृतिक ओळख पुसली जाते, ही चिंता ज्यांना सण साजरा करायचा आहे त्यांना आहे. डॉक्टर वाघमारेंकडे याचं उत्तर आहे का? डॉक्टर वाघमारे, आपण स्वतः दंतचिकित्सक आहात, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहात, आपण या संपूर्ण परिस्थितीवर सण साजरा करण्याच्यासाठी कधीतरी सरकारला काही उपाय सुचवलेत की अ ब क ड असे नियम लावा आणि सण साजरे करू द्या? प्रसादजी, कसं आहे की करोना सारखा जो आजार आहे, या आजाराचं सगळ्यात पहिलं ब्रीदवाक्य आहे की सोशल डिस्टन्सिंग, एकमेकापासून अंतर ठेव. आता प्रश्न असा पडतो की आपले जर सण आपण बघाल तर प्रचंड गर्दीचे सण आपण साजरे करतो आणि त्या ठिकाणी प्रचंड गर्दी बनते. आता दहीहंडीचा सण जरी एका दिवसाचा असेल प्रसादजी, तरी दहीहंडीसाठी येणारी पथकं मुंबईत, ठाण्यामध्ये, त्याला बघायला येणारी माणसं, त्यांना पकडायला असणारे लोक, आणि या सगळ्यांचा संपर्क हा दाटीवाटीशी आहे. तिथे तुम्हाला अजिबात, म्हणजे करोना असेल तर तो चिरडला जाईल, इतके दाटीवाटीने लोक त्या सगळ्या या दहीहंडीच्या कालखंडामध्ये एकत्र आलेले असतात. पण मग डॉक्टर, आपल्याला याच्यात दुसरा कुठला पर्यायच दिसत नाही का? आणि दहीहंडी सारखा गर्दी निमंत्रित करणारा सण हा गर्दीशिवाय नियमावली आखून देऊन, समजा एखाद्या मैदानामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून खेळला जाऊ शकणारच नाही, यावर मविया सरकार ठाम आहे का? पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, मला पूर्ण बोलू द्या जी. दहीहंडीमध्ये आपल्याला दहीहंडी बांधायला आणि दहीहंडी फोडण्यासाठी जेव्हा सगळे लोक एकत्र येतात, हे सगळे लोक एकत्र तिकडे आलेले असतात, त्यांना पकडायला लोक आलेले असतात. याचं नियंत्रण जे सणाला ज्यावेळी तुम्ही ओपनिंग करता त्यावेळी लोकांची श्रद्धा, आस्था ही ते सण साजरी करताना उफाळून आलेली असते, ज्यावेळी ते बाहेर येतं त्यावेळी. अशा कालखंडामध्ये आपण कोणाला रोखण्याचा प्रयत्न करणं हे शक्य होत नाही आणि त्याच्यातून वेगवेगळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते. आणि या सगळ्या गर्दीला टाळण्यासाठी बरं फक्त राज्य सरकारचा निर्णय आहे का? तर नाही. ICMR आणि केंद्र सरकारने सूचना राज्य सरकारला दिलेल्या आहेत की जे जे प्रसंग असतील, सण असतील, बाकीच्या गोष्टी असतील, त्या कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये तुम्ही टाळल्या पाहिजेत, असं सर्क्युलर पण केंद्र सरकारचं आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला जीव वाचवायचा आहे, जर आपल्याला जीव आपला वाचला तर पुढचे सण साजरे करू, आणि 1 आणि 2 वर्षांनी जर आपण सण साजरे केले नाहीत तर भारतीय संस्कृती एवढी कमकुवत नाही किंवा एवढी काही ती नाजूक नाही आहे की तुमची हजारो वर्षाची आणि परंपरा आणि जी आपण जतन केलेली संस्कृती आहे ती पुसली जाईल.
डॉक्टर वाघमारे अत्यंत महत्वाचं वक्तव्य आहे. या वक्तव्यातून सणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट झाला. आता यावर स्वाभाविक प्रतिक्रिया तात्काळ गणेश खंडकर यांची. गणेश खंडकर, आपण मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं असलेल्या डॉक्टर वाघमारेंचं वक्तव्य ऐकलं असेल. ते म्हणतायत 2-1 वर्ष सण साजरे नाही केले तर हजारो वर्षांची भारतीय संस्कृती थोडीच मिटणार आहे. गणेशजी बोला, आपल्या उत्तराची वाट पाहतायत. आवाज जी गणेश खंडकर, आपण बोलताना आपला माईक ऑन करा. हा, आता आवाज येतोय माझा? बिलकुल येतोय, लवकर बोला. मला हे एकतर मुळात राजू वाघमारेंनी जी प्रतिक्रिया दिली ती बघून तर मला आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे आज. म्हणजे आपल्या सर्व संस्कृती आणि याच्या बाबतीत कारण पण काय? प्रसादजी- कारण काय? म्हणजे डॉक्टर वाघमारेंची भूमिका वैज्ञानिक वाटत नाही तुम्हाला? नाही, मी ते डॉक्टर आहेत याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाहीये, पण एकूणच संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी जो आज स्पष्ट केला तो ऐकून मला धक्का बसलेला आहे, बाकी काही नाही. मुळात आजचा तो विषय नाही. आजचा विषय जो आहे तो माझ्या दृष्टीने एवढा महत्वाचा आहे प्रसादजी, की कुठलाही नियम न डावलता त्यात सूट घेऊन नियमांचं पालन जर का दहीहंडी साजरा करण्यासाठी गोविंदा पथक तयार असतील आणि आयोजन करण्यासाठी आयोजक तयार असतील तर आपण त्याला परवानगी दिली पाहिजे. मुळात दुर्दैवानं काय झालं माहितीये का प्रसादजी, आज आम्ही संपूर्ण मुंबई शहरामध्ये मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केली. बर, मंदिरं उघडण्याचा घंटानाद न करताच आम्हाला नोटिसा दिल्या, आम्हाला अरेस्ट सुद्धा झाली. काही ठिकाणी आंदोलन यशस्वी झालं, जोरदार झालं, लोक सुद्धा सामील झाली. आता काय आहे, सध्या दहीहंडी असो किंवा आणखी काही असो याला पूर्णतः बंदी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच देवाचं दर्शन आपल्याला परवानगी आहे आणि ते म्हणजे उद्धव देवाचं दर्शन. मग तिथे कितीही गर्दी जमली तरी चालेल, किती हजारो लोक आली तरी चालेल, त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. कारण ते उद्धव देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात, त्याला प्रसन्न करण्यासाठी आलेले असतात. बाकी तुम्ही कुठल्याही देवासाठी संस्कृतीसाठी गेलात तर तुम्ही नियमाचं उल्लंघन करताय म्हणून तुमच्यावरती खटले दाखल होतील, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. दुर्दैवाने ठीक आहे. गणेशजी आपली भूमिका राजकीय आहे. मुद्द्यावर यायला लागेल आपल्याला पटकन. प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. कशा पद्धतीनं आयोजन करायचं हे तर सुचवा कोणीतरी. जो कोणी आहे ज्याला ज्याला सण साजरे करायचे आहेत त्या प्रत्येकाच्याकडे याचंही उत्तर हवं की सण नियम घालून, सोशल डिस्टन्सिंग पाळून, मास्क लावून हा खेळता येतो का दहीहंडीचा सण? आम्ही गेल्या वेळेला केली ना नवरात्री, त्यांनी सांगितलं तुम्ही गरबा नाही करायचा, आम्ही नाही केला. आम्ही देवीची फक्त मूर्ती बसवली, दर्शनाची व्यवस्था केली, सॅनिटायझर पासून सगळं केलं, मास्क आम्ही कंपल्सरी केला. अतिशय छान पद्धतीने आम्ही नवरात्री साजरी केली. आरोग्याचं 9 दिवस आम्ही चेकिंगचे कार्यक्रम केले. आता तुम्ही जी दहीहंडी म्हणता यावरती मास्क लावून कमी थर, म्हणजे मी नाट ठेवून नर थर मी असं अजिबात म्हणणार नाही, पण कमी थराची लावून का होईना पण ही दहीहंडी आपण साजरी करू शकतो. गणेशजी सोबत एकच राहायचं. मिनिट. गणेशजी एकच मिनिट. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, अविनाश भोंडवे आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांना बोलायचं होतं, आता बोलतं करतो. आणि डॉक्टर, आपण हे सांगा, आपल्यासोबत असलेल्या अविनाश भोंडवेंसाठी हा प्रश्न आहे की कमी थराची दहीहंडी किंवा इत्यादी 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 नियम लावून सुद्धा जो खेळ मुळातच एकमेकांच्या सोबतीनं शरीराचा स्पर्श होतच खेळला जातो, त्यात सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन या 3 गोष्टी करून त्या खेळाला प्रत्यक्षात आणता येतं का? प्रसादजी, सर्वात प्रथम मी सांगेन की हा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण थोडंसं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहू. एक लक्षात घ्या, सण आणि उत्सव याच्यात फरक आहे. दहीहंडी, जन्माष्टमी हा सण आहे, पण दहीहंडी हा उत्सव आहे आणि गेल्या काही वर्षात त्याला महोत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय. तसंच आहे, आपल्या घरी गणपती बसवतो, गणपती हा एक सण आहे, पण गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव आहे. त्याच्यामुळे आता प्रश्न कसा येतो की उत्सवांना प्रश्न येतो. आणि प्रश्न काय येतोय तर उत्सवांमध्ये लोक एकमेकांच्या जास्ती जवळ येतात, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. आणि दहीहंडीच्या सारख्या सणामध्ये तर आपण काही मास्क लावून दहीहंडी फोडू शकणार नाही. वरून पाणी पडत असतं. तुमच्यासाठीचा प्रश्न असा आहे की वारंवार असे इथे चर्चेत मुद्दे येत आहेत की वेगळ्या प्रकारे ही दहीहंडी साजरी होऊ शकते. आपण डॉक्टर म्हणून सुचवा. आता तुमचं पहिलं मत आलं समोर. डॉक्टर भोंडवे,
एक म्हणजे आपण आता नुकतंच पाहिलं की ऑलिम्पिक पार पडली. अनेक ठिकाणी टेस्ट मॅचेस चालू आहेत किंवा भारताची टेस्ट मॅच चालू आहे. क्रिकेटचे खेळ खेळले जात आहेत. हेही खेळच आहेत, यामध्येही लोक अनेक जवळ आले, पण यामध्ये लोकांची गर्दी टाळण्यासाठी आपण हे तुम्ही मगाशी म्हणालात तसे मैदानात किंवा अशा वेगळ्या ठिकाणी जर अशी दहीहंडी केली आणि त्याचं जर आपण प्रक्षेपण केलं, जर आपण फेसबुकवर किंवा इतर याच्यामधून जर प्रक्षेपण केलं तर लोक त्याचा आनंद घेऊ शकतील. असा काही एक वर्षासाठी अच्छा, म्हणजे आपण नियम डॉक्टर घालू आपलं शकतो. म्हणणं असं आहे, एक उदाहरणादाखल तुमचा सल्ला आपण घेऊ. डॉक्टर विनंती थोडी आहे, थोडं पुढे येऊन बसा, आपण खूप मागे गेलेले आहात फ्रेमच्या. माझं आपलं म्हणण्याला अनुषंगानं विषय असा येतो की साधारण एक बालेवाडीचं मैदान घ्यावं, बालेवाडीच्या मैदानातल्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 हंड्या लावाव्यात आणि तिथे लोकांना येऊन आपलं खेळाचं प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी असावी. किशोर शिंदे, अशा प्रकारे होऊ शकते का दहीहंडी, का आपल्याला पेठेतल्या गल्लीतच दादरच्या भाजी मार्केटमध्येच दहीहंडी केली तरच श्रीकृष्ण भगवान प्रसन्न होतील असं वाटतं? सोडायला पाहिजे. आणि नाही नाही, याच्यात आता कसं आहे तुम्ही किशोरजी एक मिनिट, बोला, बोला. की तुम्ही कोथरूड मध्ये कार्य करता, तुम्हाला बालेवाडीला जायची गरज नाही. कोथरूड मध्ये किंवा त्या भागात सुद्धा खूप मोठी मैदानं आहेत. अशा ठिकाणी आपण नक्की करू शकतो. आणि ज्यांना ज्या काही 20-25 हजार महिला जर येणार असतील तर ते निश्चितच त्रासाचं होईल. त्यांना आपण सोशल डिस्टन्सिंगने बसवू शकतो आणि उरलेल्या लोकांना आपण कुठल्याही सोशल मीडियावरून किंवा व्हिडिओ ठीक आहे. कॉन्फरन्सिंग जे मेथड आहेत त्या पद्धतीने नाही आपण- नाही, डॉक्टर किशोरजी साहेब, किशोरजी आम्ही प्रतिक्रिया आमची- देतात, ऐकूया. आम्ही आमची दहीहंडी रद्द केलेली आहे कारण की महिलांची आहे आणि आम्ही ग्राउंडवरतीच घेत असतो. विषय आहे की मुंबई ठाण्यामध्ये ज्या दहीहंडी होतात त्या ठिकाणी गोविंदा पथक जे प्रॅक्टिस करत असतात, आता वाघमारे साहेबांनी सांगितलं की खूप गर्दी होती, गोविंदा पथक खूप चढतात, त्यांना पकडायला असतं. तर मला माहित नाही वाघमारे साहेबांनी दहीहंडी कधी फोडली आहे का, परंतु दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक जे असतात ते मॅक्झिमम 20 ते 25 किंवा 50 लोकांच्या वरती नसतात आणि पकडणारी कोणी नसतात, साईडने असतात. आणि जे वरती चढतात ते कमीत कमी संख्या असतात, 20, 25, 30च्या वरती लोक नसतात. मग त्या ठिकाणी गर्दी कशी होणार आहे? आता नारायण राणे साहेबांच्या घरावरती जेव्हा मोर्चा काढला त्यावेळेला गर्दी नाही झाली का? तेव्हा जवळजवळ बसले नाही का? पोलिसांना शिवाय दिले नाही का? ते चाललं तुम्हाला. त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये जे बीडीडी चाळीची उद्घाटन झालं त्या ठिकाणी गर्दी झाली नाही का? हो डॉक्टर वाघमारे, हा तर जिव्हाळ्याचा विषय आहे. किशोरजी. डॉक्टर वाघमारे याचं उत्तर द्यावं. इलेक्शन झाली येणारे- त्या ठिकाणी सत्यजित रावनी, त्या ठिकाणी पाटलांनी इलेक्शन घेतली, बंटी पाटलांनी, त्या ठिकाणी गर्दी झाली नाही का? मीडियावरती खूप झाली आणि तक्रारी. किशोर मग शिंदे तुम्ही आणि election किशोर शिंदे नंतर त्याच्या चालतं. जोडीला एक आणखीन गोष्ट, खास गोकुळच्या निवडणुकीसाठी कोरोनाचे निर्बंध लागू झाले नव्हते कोल्हापुरात, हे विसरून नाही तेव्हा चालणार रात्री आपल्याला. रात्री 12 वाजता निर्बंध लागले संपल्यानंतर. म्हणजे गोकुळची इलेक्शन चालती, तुम्हाला दुसऱ्यांच्या घरावरती दगडफेक केलेले चालतं, आंदोलन केलेले चालतात, परंतु हिंदू सणाला तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? तर तुम्ही हिंदू सण मानतच नाही आहात. हे डॉक्टर बरोबर वाघमारे नाही. उत्तर देत आहेत. डॉक्टर वाघमारे उत्तर देत आहेत. किशोरजी एकदा उत्तर ऐकूया. डॉक्टर बोला. बोला. काय आहे माहितीये का की जे लोक अशा प्रकारची टीका करतात ना की हिंदू सण चालत नाही, त्यांचा हा पोरकटपणा मला वाटतो. कारण प्रश्न असा आहे, हिंदू काय फक्त भाजपमध्ये आहे की हिंदू काही बाकीच्या पक्षात हिंदूच नाहीत? आम्ही काही हिंदू नाही आहोत, आमच्या पक्षात हिंदू नाही आहेत. आणि आज एवढी वर्ष या भारतामध्ये जे सण साजरे होत आहेत ते सगळे हिंदूच आहेत. आपण आहोत, याला आपल्याला हिंदुस्थान म्हणतात. त्याच्यामुळे हे हिंदूंचे सण साजरे न करायचं हा पोरकटपणाचा आरोप पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. एक राहिला प्रश्न दुसरा की ज्या पद्धतीने आता जन आशीर्वाद यात्रा चालू, त्या गर्दीवर पण ठिकठिकाणी केसेस घेतल्या गेलेल्या आहेत. त्यांना सांगितलेलं आहे, त्यांच्या राष्ट्रीय केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे. नाही पण या डॉक्टर सगळ्या वाघमारे, जन आशीर्वाद यात्रेचा आणि दहीहंडीचा विषय समपातळीवर आहे? नाही, पहिला प्रश्न असा आहे की हा विषयच नाही. मी फक्त किशोरजी जे बोलले त्याला उत्तर देतोय. बरं, गोकुळचं बोला ना, गोकुळचे इलेक्शन सांगा. माझं एवढं स्पष्ट मत आहे की उत्सवाच्या ठिकाणी ही गर्दी मुंबई ठाण्यामध्ये प्रचंड गर्दी होते. एक मिनिट, एकच मिनिट. गणेश खंडकर यांच्या फोनचा काही प्रॉब्लेम दिसतोय, सातत्यानं तो फोन डिस्कनेक्ट होतोय, म्हणून इतरांनाही बोलता बोलता थांबावं लागतंय.
गणेशजी, आपण आता दिसू लागलेले आहात, शक्य तितका परत आपण स्थिर राहण्याचाच प्रयत्न करू. डॉक्टर अविनाश भोंडवे, आपलं उत्तर एकदा पटकन. मला एक थोडक्यात दोन गोष्टी किशोरजींना सांगायच्या आहेत की त्यांचा जो मुद्दा आहे त्याप्रमाणे दहीहंडी खेळणारे, त्यात भाग घेणारे जी गोविंदा पथकं आहेत, हा एक भाग आहे आणि बघणाऱ्यांचा हा दुसरा भाग आहे. बघणाऱ्यांमध्ये ट्रान्समिशन होण्याची शक्यता जास्ती आहे. मी आता जे म्हणलं तसं ते ऑलिम्पिक सारखा एवढा मोठा क्रीडा महोत्सव जर सर्व काळजी घेऊन लोक खेळले गेले, आणि लक्षात ठेवा फार कमी लोकांना त्याच्यामध्ये हे झालं किंवा आपल्या देशातल्या फार कमी खेळाडूंना त्रास झाला, त्या पद्धतीने जर गोविंदांची काळजी घेऊन त्यांना खेळू दिलं तर काही हरकत नसावी. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पिक होऊ शकतं, कोरोना काळात ऑलिम्पिक होऊ शकतं, तर मग दहीहंडी महाराष्ट्रात होऊ शकते की नाही याच्यावरची चर्चा गरजेची आहे. आपल्यासोबत गणेश खंडकर उत्तर देतील. प्रसादजी, प्रश्न सांगा ना. जी, जगात ऑलिम्पिक होऊ शकतं, महाराष्ट्रात दहीहंडी का होऊ शकत नाही? मी मगाशीच म्हणालो ना तुम्हाला साहेब की या संदर्भामध्ये जर का 2 डोस घेतल्यानंतर आपण लोकल प्रवासाची परवानगी देतो. आज मुंबई शहरामध्ये बीएसटी मध्ये लोक एकमेकाला खेटून उभी आहेत, एकमेकाला धक्के मारून बीएसटी चढतात कारण प्रवासाचं साधन नाही. तिथे जर का आपण परवानगी देत असू तर मग जर का 2 डोस घेऊन तुम्हाला दहीहंडी खेळावे लागेल असं जर तुम्ही काहीतरी कंपल्शन केलं, काही नियम लावले, तर दहीहंडी होणार नाही का? होईल ना साहेब. तुमची इच्छा पाहिजे आणि मुळात पण मग आता असं वाटलं पाहिजे. जी, पण आता गणेश खंडकर, याच प्रकारचे निर्बंध कायम राहिले तर दहीहंडीच्या बाबतीत नक्की ज्या दिवशी खेळायचंय तेव्हा काय होणार? आणि यानंतर दहीहंडीच्या नंतर गणपती आहेत, गणपती नंतर नवरात्र आहे, नवरात्रानंतर आणखीन काही आहे. सणांच्या बाबतीत आता तरी निर्बंध शिथिल होण्याची चिन्ह नाहीत. सणांच्या नंतर कोरोनाची तिसरी महाभयंकर लाट येईल अशी भीती व्यक्त होतीये. गणेश खंडकर, नाही कसं आहे बघा, महाराष्ट्राचं काय झालंय की अधिवेशन यायचं असलं की लाट येते, अधिवेशन संपलं की लाट ओसरते. असंच आहे यांचं प्रसादजी. हे असंच या संदर्भातलं उदाहरण आहे. हे नक्की भूमिका कधी घेणार नाहीत. नेमकी आरोग्याची स्थिती आणि नेमकी आपण कुठे आहोत हे कोणीही चॅनलवर येऊन सांगणार नाही. हे आपलं दुर्दैव आहे. ठीक आहे. गणेशजी, डॉक्टर वाघमारे उत्तर देतील पटकन, वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर साहेब, शेवटची 30 सेकंद आपल्यासाठी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे करोनाची लाट येणं किंवा न येणं हे आयसीएमआरच्या इन्स्ट्रक्शन्सवर आणि केंद्रीय आरोग्य खात्यावर अवलंबून असतं. त्यांच्याकडून सगळ्या इन्स्ट्रक्शन्स खाली येतात आणि राज्यातली टास्क फोर्स स्वतः त्याच्यावर अनालिसिस करते आणि मग निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे अशा प्रकारचं विधान करणं की एक खोटेपणाचं आहे, येईल की नाही, सणासाठी करतात, ते सगळं चुकीचं आहे. पण डॉक्टर त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या बाबतीत काय निर्देश दिले जातात? कारण दहीहंडी तर ठीक आहे, एक दिवस आहे, तुम्ही त्याला बंद कराल. रोजची बसची, लोकलची, बाजारातली गर्दी ती तर तिथल्या तिथेच आहे, तशीच आहे, वाढती आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, निर्बंध शिथिल करायला पाहिजे म्हणून आपल्याकडून ओरड केली जाते. निर्बंध शिथिल केले की मग तिकडच्या गर्दीचं काय, हा परत दुसरा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे निदान जिथे जिथे आपण कंट्रोल करू शकू, ज्या गोष्टी टाळू शकू त्या गोष्टी तर टाळायला पाहिजेत. आता लोकांना कामाला जायला बस आपण दिली किंवा दुसरं वाहतुकीचं साधन कुठचं देऊ शकत नाही, त्यांच्याकडे स्वतःचं वाहन आहे ते बस तेच जाणार. ठीक आहे. एकदा जाता पटकन डॉक्टर अविनाश भोंडवे यांचा सल्ला घेऊयात. डॉक्टर, सणांच्या काळामध्ये कोणी कशा प्रकारे निर्बंध घालून घ्यायचे, आणि दुसरा मुद्दा, माणसाच्या आयुष्यात सण आणि उत्सवांचं महत्व सुद्धा आहे. कोरोनामुळे जी एकूण नैराश्याची पातळी वाढली आहे ती टाळण्याच्या साठी सण उत्सवांची मदत होणार आहे. मानसोपचार तज्ज्ञ हे सांगतात. तुम्हाला वैद्यकीय दृष्ट्या ही गोष्ट पटतीये का? अगदी बरोबर आहे. मगाशी म्हणलं त्याप्रमाणे सण ही एक वैयक्तिक गोष्ट असते आणि उत्सव हा एक सार्वजनिक गोष्ट असते. त्याच्यामुळे सार्वजनिक गोष्टीमध्ये ज्या वेळेला लोक गर्दी करतात त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्याऐवजी, एकेकाळी ही बंदी हा ठीक होता, परंतु जसं हा करोनाचा काळ वाढत चाललाय, बंदी घालण्याऐवजी काही त्याच्यावर व्हाया मीडिया काही सोल्युशन जर हे करता आली तर त्याप्रमाणे त्यांची तपासणी करून किंवा ज्यांना डोस झालेत अशा लोकांना, दोन्ही डोस झालेत अशा लोकांना परवानगी दिली आणि काही नियंत्रित स्वरूपामध्ये गणेशोत्सव असेल किंवा इव्हन हा दहीहंडीचा उत्सव असेल, जे जे कुठले पुढचे उत्सव असतील
त्याची जर योग्य पद्धतीने काळजी घेतली गेली की गर्दी होणार नाही, तर मला वाटतं हे निश्चित करावेत. कारण सण न करता किंवा या पद्धतीचा हे आनंदासाठी आपण सण करतो आणि ते न करता इतरही याच्यात आपण घरी बसलोय. त्यामुळं याच्यावरचं आपल्याला एक सोल्युशन काढावं लागेल अगदी. आणि तो निश्चितच सण कुठल्या तरी मर्यादित स्वरूपात का होईना ते हे करून लोकांच्या मनामध्ये जे नैराश्य आहे त्याला एक थोडीशी निश्चितच आनंदाचा प्रसंग एक उपलब्ध करून देऊन अगदी. डॉक्टर भोंडवे, आपण हा दिलेला सल्ला अत्यंत महत्वाचा आहे. सार्वजनिक आयुष्यामध्ये जगताना तुमच्या आनंदाचा निर्देशांक काय आहे हे लक्षात घेणं, टिकवून ठेवणं आणि जमेल तितकं वाढवणं ही सरकारची जबाबदारी असते. हे आपल्या सरकारला लक्षात आणून देण्याचा हा प्रयत्न होता. आपण हे सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.